नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगवर डिपेंड असणारं एक्झाम्पल आहे. त्याचं स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे, ते अल्जेब्राइक इक्वेशन आपण कसं आहे ते प्रूव्ह केलेलं आहे. ते यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. जसं ग्रोथ अँड डिकेचे एक्झाम्पल्स आहेत त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच टाईपमध्ये न्यूटन्स लॉचं पण एक्झाम्पल असणार आहे. इथे फक्त काय असतं की सराउंडिंग टेम्परेचर असतं ते कन्सिडर करावं लागतं आणि ते आपल्याला इक्वेशनमध्ये माहिती आहे आपल्याला थीटा 0 वगैरे घेतो. सो आपण ते डायरेक्ट इक्वेशन घेऊया आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सो एक्झाम्पल काय आहे, अ बॉडी कूल्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फ्रॉम 100 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस इन 20 मिनिट्स. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज 20 डिग्री सेल्सियस. हाऊ लॉन्ग विल इट टेक टू कूल डाऊन टू 30 डिग्री सेल्सियस. मीन्स एक स्टेटमेंट दिलं आहे, त्याच्यावरनं आपल्याला काही केची म्हणा किंवा e⁻k वगैरे व्हॅल्यू मिळू शकते. ती आपण फायनल जे काही प्रूव्ह करायचे की जे फाइंड आउट करायचे त्यासाठी यूज करू शकतो. आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग याचं स्टेटमेंट काय आहे, अल्जेब्राइक इक्वेशन. तर न्यूटन्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग थीटा इज इक्वल टू काय असतं, थीटा 0 प्लस थीटा 1 मायनस थीटा 0 इंटू e⁻−kt. इक्वेशन्स लक्षात ठेवा कारण या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये ती लागणार आहे. वेअर थीटा 0 इज काय असतं, सराउंडिंग टेम्परेचर जे दिलेलं आहे इथे. त्याच्यानंतर थीटा 1 हे आपण फर्स्ट जे काय 100 टू 60 वगैरे म्हटले त्या स्टेटमेंटसाठी आपण यूज करणार आहोत. ते थीटा 0 ते सराउंडिंग टेम्परेचर आहे आणि थीटा मीन्स काय असणार आहे, टेम्परेचर ॲट टाइम टी. हा जो टाइम दिलेला असेल त्या टाइमसाठी थीटा आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि ह्या इक्वेशनमधून ते घ्यायचं. सो सराउंडिंग टेम्परेचर 20 दिले ते इथे लिहून घेऊया. हियर सराउंडिंग टेम्परेचर थीटा 0 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सियस. हे कॉमन असणार आहे सगळ्या कंडिशनसाठी. आता थीटा 0 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सियस दिलंय, त्यामुळे ही व्हॅल्यू माहिती आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलंय की फ्रॉम दिस लॉ 100 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस इन 20 मिनिट्स अशी बॉडी कूल होती. तर ते स्टेटमेंट आपण इथे यूज करूया. बॉडी कूल्स, फर्स्ट स्टेटमेंट आहे बॉडी कूल्स फ्रॉम 100 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस इन 20 मिनिट्स. मग ह्या स्टेटमेंटचं आपल्याला या इक्वेशनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर ते कसं येणार, दॅट इम्प्लाइज थीटा मीन्स किती टेम्परेचर फॉर्म झालं ते. तर बॉडी कूल्स फ्रॉम 100 डिग्री सेल्सियस टू 60 म्हणजे फायनल टेम्परेचर किती आलंय, तर कूल झाल्यानंतर सतत किती आलंय ते 60. म्हणजे ॲट टाइम टी ते टेम्परेचर किती असणार आहे, 60 डिग्री सेल्सियस. सो दॅट इम्प्लाइज 60 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू थीटा 0 सराउंडिंग टेम्परेचर दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सियस. डिग्री सेल्सियस इथे नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट नंबर्स लिहा, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. प्लस थीटा 1 मायनस थीटा 0. आता कुठल्या नंबरपासून जे काही बॉडी आहे ती कूल व्हायला सुरुवात झाली आहे, तर बॉडी कूल्स फ्रॉम 100 डिग्री सेल्सियस. त्यामुळे 100 हा त्या प्रेझेंट त्या ह्याचा काय असणार आहे, थीटा 1 असणार आहे. बेसिक टेम्परेचर जे काय असणार ते 100 डिग्री सेल्सियस मायनस काय करायला लागतं, हे थीटा 0 म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर 20 इंटू e⁻−k इंटू टी किती दिलंय, किती मिनिटात होते बॉडी कूल, 20 मिनिट्स. सो इंटू 20. तर हे इक्वेशन ह्या पहिल्या स्टेटमेंट वरून फॉर्म झालेलं आहे की 60 डिग्रीला बॉडी कूल म्हणजे ॲट टाइम टी इज इक्वल टू 20 मिनिट्स. बॉडी टेम्परेचर किती असणार आहे, 60. सो हे इथे मिळालंय. त्यामुळे याच्यावरून आपल्याला जर काही व्हॅल्यूज काढता आल्या तर बघू आपण. सो दॅट इम्प्लाइज 60 इज इक्वल टू 20 प्लस दिस इज 80 e⁻20k. सो 60 मायनस 20 इकडे करा. सो 40 इज इक्वल टू 80 e⁻20k. आता आपण 80 ला इथे आणूया म्हणजे ते होईल 1/2. सो दॅट इम्प्लाइज 40/80 इज इक्वल टू e⁻20k. याच्यावरून आपल्याला काही व्हॅल्यूज मिळतील त्या पुढे उपयोगी करू. दॅट इम्प्लाइज 1/2 इज इक्वल टू e⁻20k. आता पुढे आपल्याला स्टेटमेंटमध्ये e⁻20k लागतंय का e⁻20 ची व्हॅल्यू लागते वगैरे, त्याप्रमाणे आपण ती व्हॅल्यू तिथे द्यायची, कन्सिडर करायची. सो हे आपल्याला इक्वेशन मिळालंय. याला इक्वेशन 1 म्हटलं, त्याला इक्वेशन 2 म्हणून. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट जे दिलंय त्याच्यावरून काही आपण व्हॅल्यूज इथे फाइंड आउट केलेले आहेत. आता पुढे काय विचारलंय,
तर हाऊ लॉंग विल इट टेक टू कूल डाऊन टू 30 डिग्री सेल्सिअस. मीन्स काय, आता टाइम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 30 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर होणार आहे, बॉडी कूल डाऊन होऊन 30 डिग्री सेल्सिअस होणार आहे. θ0 माहितीच आहे आपल्याला आणि θ1 किती असणार आहे, तर बेसिक जे काही पहिलं टेम्परेचर होतं बॉडीचं स्टार्टिंग टेम्परेचर दॅट इज 100 डिग्री सेल्सिअस. सो 30 डिग्री सेल्सिअस बॉडी कूल होण्यासाठी टाइम किती लागला, हा जो टी आहे तो आपल्याला आता पुढे फाइंड आउट करायचा आहे. सो पुढे काय दिलंय, कूल डाऊन टू 30 डिग्री सेल्सिअस. सो फॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सिअस, टी इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं. थीटा 30 असेल तर टी किती असं इथे विचारलंय. पुन्हा एकदा आपण ते इक्वेशन लिहूया. थीटा इज इक्वल टू θ0 प्लस θ1 मायनस θ0 ई रेस टू मायनस KT. आता या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. दॅट इम्प्लाइज 30 इज इक्वल टू हे आहे 20 प्लस θ1 इथे पाहिजे तर तुम्ही θ1 इज इक्वल टू 100 बिकॉज बेसिक किंवा फर्स्ट टेम्परेचर किती होतं, कूलिंग व्हायला सुरुवात झाली ते फर्स्ट टेम्परेचर किती होतं 100. सो दॅट इज 100. सो 100 मायनस सराउंडिंग इज 20 ई रेस टू मायनस KT. आता फक्त ते सिम्प्लिफाय करायचं आहे. दॅट इम्प्लाइज 20 इथे आणूया मीन्स 10 इज इक्वल टू 80 ई रेस टू मायनस KT. आता ते 80 कोणीकडे आणायचे, जसं ग्रोथ अँड डिकेच आहे त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच टाईपमध्ये आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे, अशाच प्रकारे ते येणार. सो 80 इकडे आणायचं. दॅट इम्प्लाइज 10/80 इज इक्वल टू ई रेस टू मायनस KT. टी आपल्याला माहिती नाही, टी काढायचंच आहे. 1/8 इज इक्वल टू ई रेस टू मायनस KT. आता इथे कुठली व्हॅल्यूज आपल्याला माहित असेल तर ती आपण इथे म्हणजे तिथे सबस्टिट्यूट करू शकतो. 1/8 इज इक्वल टू ई रेस टू मायनस KT. आता ई रेस टू मायनस KT किंवा ई रेस टू मायनस K वगैरे काही व्हॅल्यू आहे का आपण चेक करूया. आता इथे काय दिलंय इक्वेशन 2 मध्ये 1/2 इज इक्वल टू ती काय ती व्हॅल्यू आहे ई रेस टू समथिंग. आता इथे जर 1/2 असते तर आपण ती व्हॅल्यू रिप्लेस केली असते, पण इथे 1/2 आहेत का, 1/8 दिसत आहेत म्हणजेच 1/2 तिथे असणार आहेत. ते कसे आपण काढणार त्याच्यातनं 1/8 मधनं 1/2. तर 1/8 मीन्स काय असतं 1/2चा क्यूब आहे ना, 8 इज क्यूब ऑफ 2 आहे ना, त्यामुळे 1/8 कॅन बी रिटन ॲज 1/2 क्यूब इज इक्वल टू दिस ई रेस टू मायनस KT. आता 1/2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये इथे इक्वेशन 2 मध्ये दिसते, ती आपण इथे फक्त सबस्टिट्यूट करूया. सो 1/2 च्या प्लेसला आपण काय लिहिणार ई रेस टू मायनस 20K आणि मग हा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ई रेस टू मायनस K. आता ज्या सेम टर्म्स आहेत त्या आपण एकत्र घेऊया रेस टू म्हणून, बाकी सगळे आत घेऊया. म्हणजे K आहे त्याला फक्त आपण बाहेर आणूया आणि या 3 ला लॉज ऑफ इंडायसेस, त्यामुळे आपण असं करू शकतो m × n × K असं आहे ना ते, त्यामुळे कुठलाही पॉवर आपण आत बाहेर इथे घेऊ शकतो. सो दॅट इम्प्लाइज ई रेस टू मायनस 20 × 3 रेस टू K इज इक्वल टू ई रेस टू मायनस KT. म्हणजे किती आलं ते, दॅट इम्प्लाइज ई रेस टू मायनस 60 रेस टू K इज इक्वल टू, इथे पण लॉज ऑफ इंडायसेस वापरायचे K × T हे मल्टिप्लिकेशन मध्ये. तर T ला घ्या, K ला कुठल्याही पॉवरला तुम्ही आत आणि कुठल्याही पॉवरला तुम्ही बाहेर असं कन्सिडर करू शकता. सो ई रेस टू आपण T इथे घेऊया किंवा मायनस T इथे घेऊया आणि रेस टू K. म्हणजे मग इंडेक्स इथे सेम दिसत आहेत. K ही जी काही टर्म असेल ती टर्म रेस टू K आहे, ही जी काही टर्म असेल ती रेस टू K. सेम पॉवर आहे त्यामुळे त्याचं तेवढं केथ रूट आपण जर घेतलं, जसं सेम स्क्वेअर असतील लेफ्ट साईडला आणि राईट साईडला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स आपण म्हणतो ना, तसंच सेम या दोन्ही यांचं केथ रूट घेतलं तर हा जो बेस आहे तो बेस इज इक्वल टू काय मिळणार आहे, हा बेस मिळणार आहे. त्यामुळे आपण ते इथे इक्वेशनची इथे व्हॅल्यू घातली आणि मग हे दोन्ही सेम आल्यामुळे हा बेस इज इक्वल टू हा बेस असं आपण म्हणू शकतो. दॅट इम्प्लाइज ई रेस टू मायनस 60 इज इक्वल टू ई रेस टू मायनस T. आता दोन्हीकडे लॉग वगैरे घेतलं ते केलं तरी चालेल, पण इथे बेस सेम असेल तर इंडेक्स पण सेम असते पाहिजेत, कारण बिकॉज इक्वल साईन आहे मध्ये म्हणून. सो मायनस 60 इज इक्वल टू काय आलं पाहिजे मायनस T. दॅट इम्प्लाइज मायनस 60 इज इक्वल टू मायनस T. मायनस मायनस कॅन्सल झाला, T इज इक्वल टू 60 आणि युनिट काय घेतलंय मिनिट, त्यामुळे T ची व्हॅल्यू टाइम किती लागणार आहे तर 60 मिनिट्स किंवा अवर्स मध्ये घ्यायचं असेल तर 1 आवर असं आपण म्हणू शकतो.
तो फायनली आपण काय काढलं की बॉडी कूल डाऊन होऊन 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत कूल होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, तर T=60 मिनिट्स और T=1 आवर असं ते आन्सर आलेलं आहे. सो जसं आपण ग्रोथ आणि डिकेचे एक्झाम्पल्स घेतले तशीच आहेत सेम. बेसिक काय दिलं असेल ते कन्सिडर करायचं, मिडल स्टेटमेंट जे असेल त्याच्यावरून आपल्याला काही इक्वेशन्स किंवा कधी e⁻k ची वगैरे व्हॅल्यू फाइंड आउट करता येते आणि नंतर ते फायनल फाइंड आउट करायचे त्यासाठी ते यूज करता येते.